कोणाचा ट्रॅक्टर वगैरे मधात नेऊन अटकलं? फेकू का शांताराम वगैरे उचलून? अरे काय राजा शांताराम भाऊ, फसला राजा ट्रॅक्टर. धानगी नाही का एखादी वावरात नाही द्याबर असेल तर पटकन निघते का नाही आता काय सांगावा. ट्रॅक्टरच बोलावं लागेल वाटतं दुसरं. अरे काय राजा, पाहूनच राहिलो ना मी मगापासून. तरी चाललेस तिकडे, एवढा मोठा रस्ता दिला सोडून. हा काय राजा आपलं, तुम्हाला म्हणलं तर राग येते. मग किती वेळा सांगितलं तुम्हाला, बा रस्ता नाही इकून, तिकडून जात जा तुमच्या नियमात. जाऊ द्या बा, एखाद दिवशी काही नाही म्हणत माणूस. अरे काय हो, आता नियमात रस्ता आहे तिकडून, पण प्रेमानं जाऊ दिलं तर काय होते. आम्ही का नुकसान करू राहिलो का तुमचं? हा आता ते आज अचानक ते टायर गेला खाली त्या गाट्याच्यानं म्हणून. अरे तसा विषय नाही ना, एक खेपची वेगळी गोष्ट आहे. तुमचं नेहमीच आहे ना. आता किती खेप म्हणावं लोकायले, तुम्हीच सांगा. आता आता हळद लावलेली आहे मी, त्याच्यातून जर टायर हरवाल तुम्ही तर काय करा. तुम्हाला तर म्हणून राहिलं शांताराम भाऊ, उचलून फेकू का या ट्रॅक्टरला? सांगा फक्त. याले कुचकतो ना, याच्या मालकाला कुचकतो या ट्रॅक्टरच्या. सांगा फक्त तुम्ही. याच्यानंतर माझ्या वावरात ट्रॅक्टर घालाच नाही. पैदल जायचं असेल तर जायचं मुकाट्यानं. लय झालं आता हे. अशानं किती नुकसान होईल माझ्या. लोक जाऊ देते का लोकांच्या वावरातून? बापरे, असं म्हणता नाही का मग? काय राजा, आम्ही तुमच्यासाठी किती करावं, रातचं बेरातचं याव, आणि तुम्ही मला एक टायर वावरात काय नाही गेला तुमच्या तर एवढं बोलू राहिले. बा बरं लक्षात ठेवा. अरे जा ना हो, कोण्या कामी पडले तुम्ही. हिरा नुकसान करू राहिले माझ्या दरवर्षी. जाऊ द्या बा, म्हणलं नाही काही नाही तर डोक्यावर उसू राहिले. काळा लवकर घरी आता पटकन. बापरे बेजा, गरम बोलू राहिले राजा तुम्ही. हा अवकातीवर आले का? सांगा लागते का? हा बापा, गरम गिरम काय बोललो मी, सरळ सांगू राहिलो ना. भांडणं करायचे असेल तर ते सांगा. ये रे बाबू इकडे, सोन्या लवकर ये. काय झालं बाबा, काऊन एवढा कल्ला करू राहिले? एवढे आवाज काय दिले? अरे काही नाही, हे माणूस नेहमीच आहे याचं, आणि मला म्हणते गरम बोलू राहिले का. भांडणं करायचे वाटते, दाखवा लागते का बाबू? आता सांगू राहिलो समजावून. कोण नाही ते इकडे. अरे बापरे, म्हणजे का दोघं बापले काय काय मारतात काय मले? हा तुम्ही दोघं काय चौघं आणले तर आवरत नाही म्हणले, एकटाच का पिव मला शिकू राहिले का तुम्ही? या दमसंत, या दोघं बापले का या. ए रे डुबऱ्या, लय हिंमत आली तो येत नाही. ये एका चापटीत पाडतो का? ये. अरे बापरे, डुबऱ्या गिबऱ्या, थांब तू, थांब. अरे बापरे, दोघं मारू राहिले का? थांबा ना मग, सांगा ना असे. आत्ता गावात जातो, थांब. बात आणतो माणसं. अरे जाणार रे, अन्न कोण आणतं तर. हा तुला प्रेमाने सांगितलं होतं ना, तू नियमात रस्त्याने जाय म्हणून. इकडे काय येऊ राहिला तू? बरं आत्ता भावाला फोन लावतो माया. थांबा फक्त तुम्ही. राजा, माया तोंड फोडलं का तुम्ही? थांबा तुम्ही. असा घासून देतो ना रिपोर्ट. 10 मिनिटं थांबा फक्त, आत्ता बोलावतो. अरे जाणार रे, रस्ता कोणाच्या नियमात आहे? तुला रस्ता कुणीकडून आहे? तू येऊ कुठून राहिला? मी देतो म्हणलं घासून, थांब तू फक्त. लाव फोन, लाव कोणाला लावतो तर. हॅलो दादा, कुठं आहे म्हणलं? ते राजा आहे का माणसानं मला रस्त्यासाठी म्हणलं अडवलं म्हटलं, मारलं म्हटलं 2 कानाखाली. ये बरं लवकर जरा, माणसं घेऊन आपले. अरे काय गोष्ट करू राहिला? कोण होय ते? नाव सांग मला फक्त त्याचं, आलोच मी लगेच. कोण होय पहिले विचार त्याले. कोण होय, का होय की पाहिजेचा नाही. हे वय बा, काहीतरी नाव आहे याचं, शांताराम भाऊ. ते त्या गावचे शेजारचे. ते आपण त्याच्या वावराकडून जात नाही का ते रस्त्यावरचा वावर हयत घेत लावून राहील ते. तेच. अरे काय राजा, तू बी कोणाच्या मागा लागला? का राज्याचे संबंध आहेत माहीत त्याचे? सोडते, जाऊ दे. अरे काय गोष्ट करू राहिली राजा, कानाखाली मारला ना त्यानं माया. बापले का दोघं अंगावर आले ना. मारू दे ना मग, काय झालं? मोठे आहे ते. काही तू बोलला असेल त्याले रगेल म्हणून मारलं. जाऊ दे, सोडते. आणि ट्रॅक्टर काय फसलं का? धान घेऊन घे त्याच्या जवळून, मी सांगतो त्याले. बरं जाऊ दे, माफी मागतो मग. अरे काय राजा, माहीत नव्हतं राजा मला तुम्ही माझ्या भावाचे तुमचे संबंध आहे म्हणून. जाऊ द्या बा, गलती झाली माझ्यानं. डबल रस्त्याने येईन, पण ट्रॅक्टरने घाला नंतर. अरे मग तुला तेच सांगू राहिलं ना बाबू, तू आला आत्ताच नवीन. जरा माणूस किती राहत जाय. आता त्याच्यानं वाचला तू, नाही तर फटके खात होता. बरं जाऊ दे, धान दे तुम्ही तुले. बोला ट्रॅक्टर, बोला दुसरं घे काढून. बरं द्या बरं. मला काय माहीत आहे हो, नाही तर काय बोललो असतो तुम्हाला मी. बरं द्या, चला धान द्या, निपटू द्या. तर चला मित्रांनो, भेटूया अशाच एका गमतीशीर विषयासोबत. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा.